नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात शरद पवारांचा म्हणून जो पक्ष ओळखला जायचा त्या पक्षापासून थोडंसं वेगळं होत अजित पवारांनी स्वतःची वेगळी भूमिका घेतली आणि सत्तेत राहत आपल्या समर्थकांच्या भल्यासाठी 4 पावलं टाकायचा प्रयत्न केला. हे घडल्यानंतर मोठ्या त्वेषानं सुरुवातीपासूनच सांगितलं जात होतं की ज्यांनी कोणी शरद पवारांबरोबर गद्दारी केली आहे त्यांना परत कधीही सोबत घेतलं जाणार नाही. पण हे बोलायचा एक अवकाश आता लोकसभेच्या निकालानंतर ज्यांना लढलेल्यापेक्षा चांगल्या जागा मिळाल्या अशा शरद पवार गटाला अचानक अजित पवार समर्थकांवर नजर टाकावीशी वाटायला लागलेली आहे. आणि म्हणूनच जयंत पाटलांचं विधान आहे की जे सोडून गेलेले आहेत त्यांच्यासाठी दरवाजे खुले झालेले आहेत. असं का व्हावं की आपण जे बोलतो त्यापेक्षा विपरीत करण्याची वेळ ही शरद पवारांच्या गटावर यावी. अजित पवार समर्थक जर गद्दार असतील तर गद्दारांना पुन्हा स्थान देण्याची वेळ आली आहे याचा अर्थ अपेक्षित असं विधानसभेत समर्थन मिळणार नाही याचीही कबुली आहे का? हे केवळ आत्ताच होतंय अशातला भाग नाही. तर निलेश लंके प्रकरणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीलाही हे झालेलं आहे. ज्यांनी गद्दार म्हटलं तीच लोक निलेश लंके कधी एकदा पक्षात येत आहेत आणि कधी एकदा त्यांचं स्वागत करतोय अशाच स्थितीत अत्यंत अधीर झालेली सर्व कॅमेऱ्यांमध्ये दिसून आली होती. थोडक्यात नक्की जनाधार कोणाकडे आहे? जी काही पवारांची म्हणून महाराष्ट्रातली मतं आहेत ती थोडी तरी इकडे तिकडे सरकलेली आहेत का? अजित पवारांनी जितक्या जागा लढल्या त्यापैकी त्यांना एका जागेवर यश मिळालं, बारामतीत अपयश आलं. या सगळ्यामुळे नक्की जनाधार हा पूर्णपणे शरद पवारांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच अजित पवारांना अधिकाधिक कमकुवत करण्याच्यासाठी दिंडी दरवाजा किलकिला करायच्या ऐवजी मुख्य दरवाजाच मोठा उघडला गेला आहे आणि आता जो कोणी गेलेला आहे त्याला परत बोलवण्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं दिसतंय. याच निमित्तानं आजच्या लक्षवेधीची चर्चा जे गेले त्यांच्यासाठी दरवाजे का उघडले गेले आहेत. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत प्रशांत पवार आहेत जे अजित पवारांची बाजू मांडणार आहेत. आपल्यासोबत शरद पवारांची भूमिका मांडण्याच्यासाठी महेश तपास आहेत. ही दोन्ही मंडळी त्यांच्या विभागांची अर्थात त्यांच्या गटाची प्रमुख प्रवक्ता मंडळी आहेत. आपल्यासोबत परिस्थितीचं राजकीयदृष्ट्या विश्लेषण करण्यासाठी उमेशजी घोंगडे आहेत. यांचंही चर्चेत स्वागत. उमेशजी, आपण फोनद्वारे जोडले गेलेले आहात. इतर दोन्ही मंडळी आता प्रत्यक्षरित्या आपल्याला दिसत आहेत. माझा पहिला प्रश्न पटकन प्रशांत पवार यांना आहे. प्रशांतजी, काल परवापर्यंत तुम्ही गद्दार होतात, आता दरवाजे उघडले गेले आहेत. इकडून तिकडे जाण्याचा विचार तुम्ही करताय का? तुमच्याशिवाय इतर किती जण करतायत? नाही, आम्ही गद्दारच नव्हतो ना, हे तर आज प्रूव्ह झालेलं आहे. जे लोक आम्हाला गद्दार म्हणत होते आज त्यांनी दरवाजे उघडे केलेले आहेत. म्हणजे याचा विचार करा ना तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं महेश भाऊ इथे आहे. महेश भाऊ, तुमचे जितेंद्र आव्हाड काय म्हणत होते? त्या या गद्दारांना मी पाय ठेवू देणार नाही पक्षात, जे माननीय शरद पवार साहेबांचे मानसपुत्र आहेत. म्हणजे याचाच अर्थ असं वाटतं मला की जितेंद्र आव्हाडचं वगैरे या पक्षात काही चालत नाही, नुसतं तोंडाची बडबड आहे. अहो, तुम्ही त्या निलेश लंके साहेबांनाही तुम्ही गद्दार म्हटलं होतं, शेवटी त्यांना घेतला ना. आणि गद्दार का बरं म्हणायचं? शेवटी तुम्ही दरवाजे उघडे केले. ज्यांना सत्ता नाही मिळाली त्यांना आम्ही घेणार. म्हणजे हे काय झालं? त्यांना सत्ता नाही मिळाली त्यांना आम्ही घेणार म्हणजे याचाच अर्थ की तुमच्याकडे आज या परिस्थितीमध्ये या येणाऱ्या विधानसभेत उमेदवार नाहीत तुमच्याकडे, म्हणून तुम्ही दरवाजे उघडे केलेले आहे हे मान्य करावं लागेल. प्रशांत पवारांचा थेट आक्षेप आहे आणि त्याचं उत्तर महेश तपासेंकडून पटकन घेऊ. महेशजी,
याचं खरं तर उत्तर आधीच मागायला हवं होतं. निलेश लंके प्रकरणापासूनच याचं उत्तर लोकही तपासून पाहत होती की ज्यांना गद्दार गद्दार जितेंद्र आव्हाड ठरवत होते त्यांना तर तुम्ही पक्षात घेतलं ते घेतलं, तिकीटं दिली, खासदार केलं, आता तर इंग्रजीत शपथ घेतली म्हणून कौतुकही करायला लागलात. नक्की घडतंय काय जमिनी पातळीवर? अर्थात प्रत्यक्षात महाराष्ट्रात जी तुमची म्हणून स्वतःची वोट बँक आहे, जिला शरद पवार समर्थकांची वोट बँक म्हणता, ती विधानसभेला सोबत राहणार नाही अशी भीती वाटतेय. मला प्रशांत भाऊंना सांगायचं आहे की पवार साहेबांचे मानस पुत्रच्या रूपामध्ये माझ्यासारखा, प्रशांत भाऊ सारखा महाराष्ट्रातले लाखो कार्यकर्ते ज्यांना पाहत होते त्यांचं नाव आहे अजितदादा पवार. अजितदादा सोडेपर्यंत, म्हणजे पक्ष सोडेपर्यंत, पक्षाची फारकत घेईपर्यंत आणि इलेक्शन कमिशन मध्ये ऍप्लिकेशन सिंबल आणि पार्टीचं ऍप्लिकेशन पर्यंत करेपर्यंत आम्हाला सर्वांना असं वाटत होतं की अजितदादा परत स्वगृही येतील. कधीही कुठल्याही पक्षाचा वक्ता त्यांच्या संदर्भात बोलले नाही. काही नेते त्यांची भूमिका मांडत असतील, परंतु सामान्यपणे महाराष्ट्रातल्या जनतेला, प्रशांत भाऊंना माहिती आहे, आम्हाला हे सर्वांना माहिती आहे, आम्ही सर्वजण अजितदादांनाच पवार साहेबांचा मानसपुत्र समजत होतो. परंतु तसं झालं नाही. अजितदादांनी फारकत घेतली. अजितदादांनी निवडणूक आयोगामध्ये जाऊन पक्ष चिन्ह घेतला, पक्ष मिळवला आणि लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये स्वतःच्या बहिणीच्या विरोधामध्ये त्यांनी स्वतःचा उमेदवार उभा केला. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला, परंतु त्या खासदार झाल्या, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण करतो. परंतु पवार साहेबांच्या पॉवर समोर दादांची पॉवर टिकली नाही, ही वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. आता दुसरा विषय जिकडे आपण जेव्हा सांगतात तर अजितदादांसोबत गेलेले जे काही 40, 42, 43 आमदार असतील त्याच्यातल्या अनेक आमदारांचा दैनंदिन संपर्क सुप्रियाताई, शरद पवार, रोहित पवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत होता. आणि हे लोक अनेक वेळा खासगीमध्ये बोलत, अरे दादा आहे, दादांना मी कसं निकार करू शकतो. आमच्यासारखी काही लोक बोलली, प्रशांत दादासारखे काही लोक नाही बोलू शकले, कदाचित दादांना इन्कार करू शकली. त्याच्यामुळे लोकांना असं सुरुवातीच्या अनेक आठवडे, महिने असं वाटत होतं, आमदारांना वाटत होतं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं, महाराष्ट्राच्या जनतेला वाटत होतं की असातलं काही भांडण नाही, हे फक्त काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. पण तसं नव्हतं. आमदारांना फार उशिरा त्या गोष्टीचा बोध झाला की खरंच पक्षामध्ये दोन गट पडलेले आहेत, दोन पक्ष निर्माण झालेले आहेत आणि काही ना काही कारणामुळे आमदार जरी दादांच्या सोबत गेलेले असले तरी त्यांनी पवार साहेबांच्या सोबत पूर्णपणे फारकत घेतली नव्हती. कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते संपर्कात होते, चर्चा करत होते, पत्र पाठवत होते, वेळोवेळी त्यांची निवेदनं देत होते आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत होते. बघा विषय काय आहे, विषय आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील झालं पाहिजे की नाही याच्या संदर्भामध्ये गेल्या 2-4 वर्षापासून काही पक्षाच्या आमदारांचं मन होतं की आपण समर्थन केलं पाहिजे. पवार साहेबांच्या त्या मनामध्ये नव्हतं, म्हणून पवार साहेबांनी त्या गोष्टीला अजिबात दुजोरा दिला नाही, पवार साहेबांनी पाठिंबा दिला नाही आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये, प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वामध्ये, सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काही आमदार पक्षाचे सोडून गेले, काही आमदार पवार साहेबांसोबत राहिले. राहिलेल्या आमदारांची संख्या अतिशय कमी होती. संघटनेमधले बरेचसे दिग्गज मातब्बर लोक त्या ठिकाणी निघून गेले. उद्या आमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे अशा, मला सांगायला हरकत नाही, तुम्ही पत्रकार, अनेक वर्ष मला ओळखतात तुम्ही मला, परंतु आमच्याकडे एवढी अवस्था ही झालेली, म्हणजे अक्षरशः स्टाफच्या संदर्भामध्ये देखील आम्हाला तडजोड करावी लागत होती, अशी परिस्थिती आमच्याकडे निर्माण झालेली. तरी देखील महाराष्ट्र हा पवार साहेबांच्या बाजूने उभा राहिला, पवार साहेबांच्या नेतृत्वाने विश्वास ठेवला आणि पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 10 पैकी 8 खासदार आमचे त्या पक्षाचे निवडून आले. आमचा जो लोकसभेमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये जो टक्केवारी होती त्याला कुठेही गालबोट लागलं नाही, उलट आम्ही बरकरार राहिलो. आमचा 80% स्ट्राईक रेट राहिला. ही पवार साहेबांची पुण्याई आहे. महेश तपासेंचं एक सविस्तर उत्तरही आपण घेतलं. त्यांनी प्रामाणिकपणे ही गोष्ट मान्य केली की ज्या पद्धतीनं पक्षात वेगळी भूमिका घेतली गेली त्याच्यानंतर त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची पण वानवा होती. आता उमेश घोंगडेंकडे जाऊ. उमेश घोंगडे, या दोन्ही मंडळींचं वक्तव्य समोर आहे. मला यातली मध्यवर्ती एक भूमिका आपल्याकडून स्पष्ट करून हवी आहे की खरोखरच शरीरानं अजित पवारांकडे आणि मनानं शरद पवारांकडे अशी परिस्थिती अनेकांची झालेली आहे आणि आता विधानसभेला मनातली ही घालमेल किती वाढत जाणार आहे? प्रसादजी, सगळ्यांना माफ करा, मला लाईव्ह येता आलं नाही, मी फोनवरती बोलतोय जी. मी दोघांचंही सविस्तर ऐकलं. महेशजी जे म्हटले हे अगदी खरं आहे. अनेक जण हे संपर्कात आहेत किंवा तुम्ही आता जसं म्हटलं तसं की शरीराने इकडे असले तरी मनाने इकडे आहेत.
त्यामुळं जयंत पाटलांनी आता जे आवाहन केलंय किंवा जी काही भूमिका जाहीर केली आहे ती अनेक आमदारांच्या सोयीची आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर लोकसभेचा निकाल आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळजवळ 10.5% जनाधार आहे आणि पुन्हा अजित पवारांचा जो जनाधार आहे तो फारच किरकोळ आहे. त्यामुळं खरोखरच लोकांच्या मनात कोणता राष्ट्रवादी पक्ष आहे हे या निकालानं सिद्ध केलंय. आणि दुसरा महत्वाचा माझ्या दृष्टीने मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामधले अनेक तालुका पातळीवरचे म्हणजे जे आमदार होऊ शकतात त्या मतदारसंघामध्ये ज्यांचं मोठं स्थान आहे असे अनेक दिग्गज शिलेदार अजित पवारांकडे गेलेले आहेत आणि त्यांना आता काही करून पुन्हा पवारांच्याकडे यायचं आहे. आणि शरद पवारांच्या गटाला सुद्धा त्यांची गरज आहे. कारण काय आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे आहेत. मात्र त्या मतदारसंघामध्ये चांगला उमेदवार ही शरद पवारांच्या पक्षाची गरज आहे आणि असे चांगले अनेक उमेदवार हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तुम्ही बघितलं सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या गटाला लोकसभेला अनेक ठिकाणी उमेदवार मिळत नव्हते. अर्थात शरद पवारांनी त्यांच्या राजकीय कसब त्यांची जी आहे ती पणाला लावली आणि अनेक मतदारसंघामध्ये खूप चांगले उमेदवार त्यांनी उभे केले आणि यश मिळालं. त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा अनेक ठिकाणी चांगले उमेदवार दिले. त्याप्रमाणे शरद पवार आता त्या मतदारसंघातल्या चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहेत आणि असे चांगले जे उमेदवार आहेत ते अजित पवारांच्या गटात आहेत आणि त्यामुळे जयंत पाटलांनी सगळ्यांना आपली दारं खुली केली आहेत. आता उमेशजी तुम्ही म्हणालात चांगले उमेदवार तिकडे आहेत. असे हे चांगले उमेदवार दादांसोबत का गेले प्रशांत जगताप आणि चांगले उमेदवार जयंत पाटलांना परत बोलवावेसे वाटतात याचा अर्थ चांगली माणसं ही राशपला राखता आली नाहीत का? प्रसादजी तुम्ही माझं आडनाव नेहमी बदलवता. अहो 2 पवार 3 पवार पवारच एक लक्षात ठेवा तुम्ही जी. महाराष्ट्रात फक्त पवार. माफ करा माझ्याकडून गडबड होऊन जाते ती. प्रशांत पवार ठीक आहे. महेश भाऊ प्रत्येक वेळेला पहा बरं तुमच्या दबावाखाली मला जगताप म्हणतात. माफ करा प्रशांत पवार. आता यानंतर मी एकदम घट्ट मनात करून टाकतो. बोला प्रशांतजी बोला. नाही महेश भाऊंचं जे म्हणणं होतं की हा महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या मागे आहे. अहो महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या मागे आहे याच्यात तुम्हाला असं वाटतं पण येणारी ही जी निवडणूक आहे ना या निवडणुकीमध्ये ही महाराष्ट्राची जनता ही अजितदादांच्या मागे आहे हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे आमच्या वहिनी हारल्या त्यावेळेस तुम्हालाही माहित असेल बारामतीमध्ये लोकांनी काय म्हटलं की वरती साहेब खालती दादा हे म्हणजे लपून राहू शकत नाही ह्या गोष्टी. पण दादांचं आज ज्या पद्धतीनं माझी आत्ताच एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात सगळ्यात जास्त जर जनता कोणाच्या मागे असेल तर ती दादांच्या मागे. बरं हा एक विषय तर ठीक आहे झाला पण मला एक सांगा की तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला गद्दारापासून सुरुवात केली आणि आज जयंत पाटील साहेब म्हणतात की आम्ही चांगले उमेदवार जर येत असतील तर आम्ही पहिले तुमच्या पक्षामध्ये एक ठरवून घ्या की डिसिजन घेणार कोण आहे. अजित पवार आपला जितेंद्र आव्हाड घेणार आहेत की रोहित दादा घेणार आहेत की जयंत पाटील साहेब घेणार आहेत. कारण की तिघांचे वेगवेगळे स्टेटमेंट आहेत ना. रोहित दादांचं ना जयंत पाटलांचं बिलकुल पटत नाही रोहित दादाचं आणि जितेंद्र आव्हाडचं पटत नाही. तर तुम्ही चांगल्या लोकांना घेणार म्हणजे तुम्ही एक गट स्थापन करणार आहे का पवार साहेबांच्या याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट काय म्हणायचं आहे हे तुम्ही पहिले डिसाईड करा की आम्ही गद्दारांना तर दरवाजे आम्ही गद्दारांच्या चेहऱ्याकडे नाही पाहणार हेच तुमचे वक्तव्य होतं की नाही. मग आता तुम्हाला चांगले उमेदवार आपल्याकडे प्रशांत पवारजी इथेच मुद्दा असा येतो की हे चांगले उमेदवार तुमच्याकडे आले ते बळजबरी आले का मनापासून आले? मनापासून आले. ते अजितदादांवर विश्वास ठेवून आले या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याकरता म्हणून आले आणि त्यांना माहिती आहे की या महाराष्ट्राची सेवा जर कोणी करत असेल तर ते फक्त अजितदादाच करू शकतात. म्हणून हे सगळेच्या सगळे अजितदादांबरोबर आले आहेत. याच्यात गद्दारी काय? महेश तपासेंकडे या निमित्तानं उत्तरासाठी जाण्याची गरज आहे. महेश तपासे 2 भूमिका समोर आल्या. चांगले उमेदवार तुमच्याकडे नाही आहेत असं राजकीय विश्लेषक म्हणून उमेश घोंगडेंनी मांडलं आणि चांगले उमेदवार तुम्ही स्वतःकडे टिकवू शकला नाहीत हे प्रशांत पवारांनी अधोरेखित केलं. तुमच्याकडे चांगली माणसं न टिकण्याचं कारण तुम्हाला काही सापडलंय?
आमच्याकडची चांगली माणसं, आमच्याकडची चांगली माणसं ज्याच्यामध्ये मी नाव घेऊ शकतो, आमचे अजितदादा असतील, आमचे तटकरे साहेब असतील, आमचे प्रफुल्लभाई असतील, आमचे हसन मुश्रीफ साहेब असतील, आमचे काय म्हणते नवाबभाई मलिक असतील, यांना सगळ्यांना ईडीचं, आमचे भुजबळ साहेब असतील, या सगळ्यांना ईडीचा धाक दाखवून, आमच्या चांगल्या माणसांना ईडीचा धाक दाखवून त्या ठिकाणी मोदी साहेबांनी त्यांना घाबरवलं, त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये विलीन करून घेतलं, म्हणजे स्वतःच्या सरकारमध्ये विलीन करून घेतलं. अशी अवस्था आमच्या चांगल्या माणसांची दुर्दैवाने झाली. त्या उलट आमच्याकडे जी अशी काही माणसं होती जी धाकाला घाबरले नाही, पडेल ती किंमत मोजायला तयार झाले, अनिल देशमुख 14 महिने जेलमध्ये गेले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या. त्या काळात देखील आम्ही म्हणत होतो की 70,000 कोटीच्या इरिगेशन स्कॅमच्या किंवा MSC बँकेच्या स्कॅमशी अजित पवारांचा काडी मात्र संबंध नाही, हे अनेक वेळा टीव्हीवर म्हणणारा महेश तपासे होता. आमच्या पवार साहेबांना ते निश्चितच माहिती असेल. आणि आजही मी म्हणतो की भारतीय जनता पार्टीने धाक दाखवलं, घाबरवलं, लिटरली घाबरवलं. दुर्दैवाने काही लोक त्या गोष्टीला बळी पडले, घाबरले आणि त्या बाजूला गेले. परंतु ते गेले जरी असले तरी त्यांच्या मनातनं शरद पवार मिटला नाही, त्यांच्या मनातनं शरद पवारांची प्रतिमा जाऊ शकली नाही. आता ठीक आहे, कुटुंबामध्ये वाद झाला, कुटुंबामध्ये काही गोष्टी घडू शकतात. मग मला महेशजी या गोष्टीचं उत्तर निश्चित तुमच्याचकडून लागेल आणि तुम्ही खुलासा करा, ज्यांना ईडीचा धाक दाखवला आणि जी माणसं गेली ती चांगली, मग जी राहिली ती काय आहेत? नाही, मी मत सगळीच माणसं आमची चांगली आहेत. परंतु असं सोयीस्कररित्या कसं म्हणता येईल? जे गेले ते काल परवापर्यंत गद्दार होते, आता ते छान छान झाले, चांगले चांगले झाले आणि ते एकाच वेळेला ईडीच्या धाकानी पण गेले. सगळंच कसं काय खरं असू शकतं? ईडीचा ऐकून घ्या प्रशांत भाऊ, ईडीचा धाक दाखवलं की नाही, दाखवला की नाही, पंतप्रधानांनी ईडीचा धाक दादांना दाखवला की नाही, प्रफुल्ल पटेलला दाखवला की नाही, भुजबळ साहेबांना दाखवला की नाही, हसन मुश्रीफला दाखवला की नाही, नवाब मलिकला दाखवला की नाही, दिलीप वळसे पाटील दाखवला की नाही? तुम्ही मला सांगा प्रशांत दादा, तुम्ही मला सांगा, अजित दादांपासून, प्रफुल्लभाईंपासून, नवाब मलिकांपासून, हसन मुश्रीफांपासून, वळसे पाटलांपर्यंत, भुजबळ साहेबांपर्यंत ईडीचा धाक दाखवण्यात आला की नाही, ह्याचा खुलासा तुम्ही करा. आम्ही तेव्हाही म्हणत होतो या सगळे आरोप कोणाचे, परंतु मला असं वाटतं मुश्रीफ साहेबांच्या बंगल्यावर किती वेळा रेड झाली, मुश्रीफ साहेबांच्या बंगल्यावर किती वेळा रेड झाली, अजित दादांच्या नातेवाईकांना किती वेळा त्रास देण्यात आला. ठीक आहे, म्हणजे महेशजी एकच मिनिट, महेशजी एक मिनिट थांबा. आपल्यासोबत प्रशांत पवार आहेत, त्यांचे काही प्रश्न होते, त्याचं उत्तर तर तुम्ही द्यायचंच आहे. पण महेश तपासे जे सांगतायत त्यातून काय अधोरेखित होतं? तर जी माणसं घाबरून पलीकडे गेली ती आता गद्दार नाही आहेत प्रशांत पवार, ती आता घाबरट आहेत. ते घाबरूट आहेत, घाबरले, ते 100% घाबरले. शरद पवारांनी नवीन दमाचे उमेदवार लोकसभेमध्ये सुळे आणि अमोल कोल्हे हे 2 खासदार. प्रशांत एक मिनिट, परमिशन दिली का यांना घेण्याकरता? रोहितदादांनी परमिशन दिली का यांना त्या सगळ्या लोकांना गद्दार लोकांना घेण्याकरता? कधी दिली? मग जर यांनी परमिशन नसेल दिली, यांचं एखादं वक्तव्य दाखवा. बगरे कारण की कसं आहे, आता तिथे जयंत पाटील साहेबांचं आणि त्यांचं पटून नाही राहिलं, म्हणून आता हे नवीन खेळी चालू आहे. म्हणजे आता काही खेळ चालू नाही. तुम्ही मला ऐका प्रशांत दादा, ऐका माझं. अहो प्रशांत दादा नका हो नाराज, आमचं ऐकायचं खरं. ऐकायचं खरं प्रशांतराव. प्रशांत पवार साहेब, तुम्ही पवार आहात, तपासाचं ऐकायचं खरं. पवारांनी तपासाचं ऐकलं पाहिजे. ऐका आमचं जरा, छोटस लहान भावाचं ऐका जरा, ऐका जरा आमचं. नाही, आमचं प्रशांत दादा, तुम्ही पवार आहात, ऐका तपासांचं जरा थोडस. तपासाचं ऐकलं पाहिजे. तपासे आपण सांगू इच्छित आहात की पवार तपासेंचं ऐकत नाहीयेत? बिलकुल ऐकत नाही. मी त्यांना कधीपासून विनंती करतोय, ऐकतच नाही, बोलूच नाही. कुठले पवार तपासेंचं ऐकत नाहीत? कुठले पवार तपासेंचं ऐकत नाहीत? मला प्रशांत पवार साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही मला स्पष्टपणे सांगा, तुम्ही पवार साहेबांना नाराज होऊन, पवार म्हणजे आज तुम्ही कुणाची मनातल्या मनात शपथ घ्यायची ते घ्या, मी त्याला तुम्हाला जबरदस्ती भाग पडत नाही. मग खरंच तुम्ही पवार साहेबांवर नाराज होऊन बाहेर पडलात का? खरंच म्हणजे अगदी
अगदी मनाशी खूनगाठ बांधून सांगा, ज्याला तुम्ही श्रद्धास्थान म्हणतात त्याच्या मनातलं शपथ घ्या. तुमचं उत्तर मला अपेक्षित नाहीये, पण किमान स्वतःच्या मनामध्ये डुंकून जायला तुम्ही बघाल तर महाराष्ट्रातला एकही आमदार, एकही खासदार, म्हणजे त्यांच्यासोबत गेले आता एकच खासदार आहेत, आणि तुमच्यातले एकही जिल्हाध्यक्ष हे कधीच बोलणार नाही की शरद पवार नावाच्या नेतृत्वावर आम्ही नाराज होऊन पक्षांतर केलं. महेश तपासे, हा एक कळीचा मुद्दा आपण काढलात. प्रशांत पवार यांना कैचीत पकडण्याच्या साठीचा तुमचा हा प्रयत्न आहे. प्रशांत पवार मनापासून हे कधीच सांगू शकणार नाहीत की शरद पवारांवर ते नाराज झाले, ते नसतीलच बहुतेक. पण मुद्दा इथे कळीचा असा येतो ज्याच्यासाठी उमेश घोंगडेंना आता बोलतं करायचंय. उमेश घोंगडे, नाराज नक्की कोण कोणावर होतं, कोण कोणामुळे दूर गेलं याची चर्चा पुन्हा पुन्हा फिरवून आणली जाते. 30 सेकंदात एकदा सांगून टाका, लोक शरद पवारांवर नाराज होऊन गेली का सुप्रिया सुळेंवर नाराज होऊन गेली, का सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांच्या वागण्यावर नाराज होऊन गेली? मुळामध्ये काय की अजित पवारांना आपण अजित पवारांच्या तोंडून पण खूप वेळा ऐकलेलं आहे गेल्या काही महिन्यामध्ये की आपण भाजप बरोबर जाणार आहोत असं अनेक वेळा ठरल्यानंतर पवार साहेबांनी माघार घेतली आणि मी दिलेला शब्द पाळला असं म्हणून त्यांनी भाजपशी संधान साधलेलं आहे. त्यामुळं आपण थेटपणे असं म्हणू शकतो अजित पवारांच्या एकूण त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्यावरून आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की शरद पवारांनी गेल्या 4 वर्षामध्ये जी वेळोवेळी भाजपच्या सोबत जाण्याबाबतची भूमिका बदलली त्याच्यावरती नाराज होऊन त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला सत्तेच्या सोबत जाण्यासाठी अजित पवारांच्या सोबतच्या अनेक आमदारांनी पाठिंबा दिला. बर, मग आता याच्यातला एक पुढचा मुद्दा आणखीन आहे. आता जेव्हा महेश तपासे यांना बचावाची आपण संधी दिली तेव्हा महेश तपासे सातत्यानं तोच विचार तीच भूमिका आपल्यासमोर मांडताना दिसले की गेलेली माणसं ही ईडीला घाबरून गेली. झाला ना आता हा प्रचार, याच्यावर लोकसभा पण निघून गेली, विधानसभेला पण आता हाच प्रचार करायचा का की जे गेलेत ते घाबरट आहेत? मग जर घाबरट असतील तर ते चांगले आहेत, त्यांनी परत यावं, अशी भूमिका का असावी? उमेश घोंगडे, आणि आता हे जनतेला कंटाळवणं नाहीये का की जे गेले ते घाबरून गेले? मला यातली खरं ईडीला घाबरून गेले किंवा काय यापेक्षा सुद्धा आता त्याच्या पुढे खरं तर महाराष्ट्रातलं राजकारण गेलेलं आहे. लोकसभेच्या निकालावरून असं सिद्ध झालंय की अजित पवारांनी जे केलं ते महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या मतदारांना आवडलेलं नाही. त्यांनी संपूर्णपणे आपली जी भूमिका आहे, आपलं जे समर्थन आहे ते शरद पवारांच्या झोळीत टाकलेलं आहे. आणि मला वाटतं या निकालानंतर अजित पवारांच्या गटाचं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुरं अवसान गळालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक जण तुम्हाला या पुढच्या काळामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेलेले दिसतील. जयंत पाटलांनी जी काही भूमिका मांडली ती ऑलरेडी काही लोकांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. बर, आणि त्या भूमिकेतनं त्यांनी ज्याला आपण म्हणतो ना की येण्यासाठीची वाट सोपी. ठीक आहे, मग उमेशजी, तुम्ही हा एक मुद्दा मांडला, त्यातलं एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे की अजित पवारांच्या समर्थकांमध्ये सध्या नैराश्य आहे, त्यांचं अवसान गळालेलं आहे आणि काहींचा संवाद संपर्क हा जयंतरावांशी सुरू झालेला आहे. जयंत पाटलांच्या एकूणच संवादातून जे संकेत मिळाले, तुम्ही त्याच्या संदर्भातलं एक वक्तव्य करा आणि मग पुढे चर्चेला आपण उपस्थित असलेल्या दोन्ही प्रवक्त्यांपर्यंत नेऊयात. मला कृपया उमेशजी आपण याचा खुलासा करा, अजित पवारांसोबत आत्ता असलेल्या किती जणांपैकी किती जण पुन्हा शरद पवारांकडे तिकीट मागायला येतील? मला असं वाटतं की प्रत्येकाला ते आता हवं आहे. पुन्हा आमदार होण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही अशी अनेकांची मानसिकता आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर थोडा तुम्ही विचारल्या प्रश्नाचा थोडा वेगळा एक मुद्दा मी मांडतो. लोकसभेच्या एकूण निवडणुकांच्या प्रचार सभा आणि एकूण उमेदवारी जाहीर करताना शरद पवारांची एकूण नुकसान डिग्री आपण जर पाहिली तर मी तुम्हाला माढ्यातलं एक उदाहरण देतो. माढ्यामध्ये त्यांनी लोकसभेबरोबरच विधानसभेची सुद्धा अनेक ठिकाणी तयारी केलेली आहे. लोकसभेला उमेदवार उभा करताना त्यांनी सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुखांचे नातू बाबासाहेब देशमुख असतील, माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तमराव जानकर असतील, करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील असतील, अशा मी एक 3 उदाहरण देतोय. पण राज्यातल्या अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी ऑलरेडी विधानसभेची तयारी केलेली आहे. ठीक आहे, पटकन आता पटकन आपल्या सोबतच्या दोन्ही प्रवक्त्यांना यावर बोलतं करणं गरजेचं आहे, कारण एक राजकारणातल्या निरीक्षकाच्या भूमिकेच्या कडून जे वक्तव्य झालं ते येत्या दिवसात महाराष्ट्र विधानसभेच्या साठी
अजित पवार गट, शरद पवार गट या दोघांमध्ये काय घडू शकतं त्याचा एक संकेत देणार आहे. पटकन प्रशांत पवार आपण बोला. उसनं अवसान घेऊन आता तुम्ही विधानसभेला सामोरे जाता आहात का तुम्हाला अद्यापही आपल्या मतपेढीची शाश्वती आहे? आम्ही उसनं घेतच नाही कोणाकडनं. उसनं तर तिकडचे लोक जयंत पाटील साहेब घेऊन राहिले. आम्ही कुठे उसनं घेऊन राहिलो कुठे? अहो आमच्याकडे तर जितके लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक आहेत. आम्ही तर जर उद्या असं जर ठरलं की 288 सीटा लढायच्या तर तुम्हाला दाव्याने सांगतो आमच्याकडे 288 सीटा लढण्यावर एका कॉन्स्टिट्युन्सी मध्ये 2-2, 3-3 लोक आहेत. तुम्ही असं नका समजू म्हणजे ह्या लोकसभेमध्ये असं लागलं. मी आता यांचं उमेशजींचं ऐकत होतो की अजितदादांच्या मतपेटीला म्हणजे जनाधाराला एक वेगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला धक्का पोहोचला. बिलकुल धक्का नाही पोहोचला. आज तुम्ही म्हणता ना की बाहेरून लोक तुम्ही घ्या म्हणजे महेश भाऊ म्हणतोय बाहेरचे लोक. अहो बाहेरचे कुठे लोक आमच्याकडे येऊन राहिले ना. आमच्यावर विश्वास आहे ना लोकांचा. अजितदादांवर विश्वास आहे, सुनील गडकरींवर आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांवर विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही गद्दार लोकांना तुम्ही पहिले एक्सेप्ट करा महेश भाऊ हे गद्दार होते की नव्हते. जर हे गद्दार असतील तर तुम्ही त्यांना बिलकुल घ्यायला नाही पाहिजे. हे तुम्हाला मानावं लागेल. आणि आमच्याकडे तुमच्याकडे आज उमेदवार नाहीत म्हणून तुम्ही आमच्या लोकांना घेऊन राहिले. आमचे गद्दार आता चांगले झाले असं तुमचं म्हणणं आहे. पण पहिले तुम्हाला माफी मागावं लागेल की ते गद्दार नाहीत. हे मान्य करता का तुम्ही? कारण ते तुम्ही मान्य नाही करू शकत हे गद्दार आहेत म्हणून. कारण की तुम्हालाही माहिती आहे कोणते गद्दार आहेत कोणते काय. महेशजी उत्तर देत आहेत आपल्याला. प्रशांत पवारजी महेशजी उत्तर देऊ इच्छित आहेत. महेशजी ज्या पद्धतीनं उमेश घोंगडेंचं विश्लेषण होतं त्याला उत्तर प्रशांत पवारांनी दिलंच आहे. ते काही मान्य करत नाहीत की त्यांचं अवसान गळालेलं नाही. पण या गोष्टीचा खुलासाही तुम्हाला करावा लागेल की जर तुमच्याकडे भरपूर माणसं आहेत तर तुम्हाला सातत्यानं समोरची माणसं का लागू लागली आहेत? तुमच्याकडे मतपेढी सरकली असा तुमचा दावा जरी असेल तर मग मतपेढीच्या सोबत तुमच्याकडे नव्या उमेदीचे नवे उमेदवार असायला पाहिजेत. तुम्हाला जुन्यांमधूनच घ्यावं असं का वाटतं? प्रशांत पवारांच्या वक्तव्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की त्यांची तयारी ऐकून घ्या प्रशांत दादा. प्रशांत पवारांच्या वक्तव्यावरनं एक गोष्ट स्पष्ट झाली की त्यांची तयारी 60-70-80 सीटाची नसून त्यांची तयारी 288 सीटाची आहे. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या मार्गावर आहे आणि अजित पवारांच्या गटाला सरकारमधनं बाहेर पडावं लागेल. 70-80-90 जागा मिळणार नाही म्हणून प्रशांत पवार आजच म्हणतात की आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांमध्ये एक नव्हे तर 2-2 उमेदवार आहेत असा खुलासा आमचे मित्र पवार साहेब आणि प्रशांत पवारांनी केल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. राहिला विषय आमच्या पवार साहेबांच्या पक्षामध्ये देश पातळीवर जिकडे आमचे 8-9 खासदार त्या ठिकाणी आहेत आमचं देखील महाविकास आघाडीमध्ये चांगलं चाललंय. पवार साहेबांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार निवडून यायचा हा संकल्प अशी रोहित पवार यांनी त्या दिवशी नगर जिल्ह्यामध्ये केला. त्याच्यासाठी आमचा साधारण प्रयत्न असेल 105-100 च्या आसपास सीटा महाविकास आघाडीतनं सन्मानजनक आम्हाला मिळाव्यात. कारण लोकसभेमध्ये आम्ही थोडंसं नमतं घेतलं होतं, कमी जागा लढवल्या होत्या. त्याच्यामुळे विधान परिषदेच्या जागा देखील आम्ही सोडल्या. हे देखील आपल्याला प्रशांत पवार साहेब आणि काते साहेब तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे लोकसभेवर आमचा फोकस आहे. निश्चितच जसे मगाशी आमचे विश्लेषक म्हणाले की लोकसभेच्या सोबत विधानसभेचे संभाव्य आमदार उमेदवाराची तयारी ही पवार साहेबांनी केली. ही नक्की गोष्ट खरी आहे. आणि आज जर लोकसभेचा आकडा पाहिला तर जवळपास 159 जागेवर महाविकास आघाडी विजय झाल्याचा आकडा तुमच्याकडे पण काते साहेब आहे प्रसाद त्याच्यामुळे आम्हाला कोणाला घ्यायची आवश्यकता नाही. परंतु याचं उत्तर प्रशांत पवारांना देण्याच्या पूर्वी एका गोष्टीचा इथे एक छोटीशी पुस्ती जोडू शकतो तपशिला बाबतीत. महेशजी आपण 100-105 जागा मागायला जरी गेलात तरी काँग्रेस काही मनापासून ती तुम्हाला देईल असं वाटत नाही आत्ताच्या घडीला. प्रशांत पवारांना एकदा विचारूयात. प्रशांतजी तुम्ही 288 का लढायची तयारी व्यक्त केली ते स्वाभाविक आहे कारण तुम्हाला कार्यकर्त्यांना कदाचित मनोबल त्यांचं वाढवायचं असेल. पण प्राप्त स्थितीमध्ये तुम्ही समोरच्या पक्षाच्यासाठी
105 100 जागा मिळताना तरी दिसत आहेत का? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, महेश भाऊंनाही सांगतो की आमच्याकडे आज जे अजितदादांवर विश्वास ज्या महाराष्ट्राच्या जनतेने ठेवलेला आहे, म्हणजे उद्या जर आमच्या महायुतीमध्ये जर तिन्ही पक्ष मिळून जर लढले तर सत्ता आमची येणार आहे. म्हणजे आम्ही 288 जागांवर तयारी केली आहे. त्याच्यात मग ते महायुतीचे पण उमेदवार असतील किंवा कोणत्याही पक्षाचे असतील, येणारी सत्ता नोव्हेंबर मध्ये ही महायुतीची राहील. तुम्ही 105 आणि 110 सीटांबद्दल बोलून राहिले महेश भाऊ. खरं सांगा, काँग्रेस नाना पटोले साहेब तुम्हाला 110 सीटा देऊ शकतात का? ते तुम्हालाही चांगलं माहिती आहे, मलाही चांगलं माहिती आहे. तुम्हाला जर 40 45 50 घेऊन टाका, त्याच्यावर जर दिलं ना तर तुम्ही आणि मी परत आपण डिबेटला इथे बसू. कारण बिलकुल बिलकुल प्रशांत पवारजी बिलकुल त्या विषयावर आपल्याला कधी ना कधीतरी परत भेटावं लागणारच आहे. आत्ताच्या घडीला निरीक्षणाच्या माध्यमातून विविध गोष्टी समोर आल्या आणि त्यात अस्वस्थता अजित पवार गटाची आणि दुसऱ्या बाजूला नव्या उमेदवारांसाठीची शरद पवार गटाची हतबलता ही अधोरेखित होते. उमेश घोंगडे यांनी विश्लेषणाच्या माध्यमातून ती बाब समोर आणली. तुर्तास वेळ मर्यादा आहे, त्यामुळे मला माफ करा, आपल्याला सगळ्यांनाच थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.